ची कहाणी। धन्यवाद। त्याचबरोबर मी विनंती करेन अमर गायकवाड आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आजच्या या लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावरती राहिलं अमर गायकवाड मॅन फ्रॉम फुपेरे शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे या टीमचा एक अप्रतिम खेळाडू। त्याचबरोबर सध्याच्या घडीला जर पाहिले तर श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमचा आयकॉन प्लेयर अमर गायकवाड। चला मॅच लावते सुरुवात। शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि शिवरुद्रा फायटर्स धामवडे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला करोड तोफांचा लाखो मानांचा आणि महाराजांच्या मुळे घेत असलेल्या प्रत्येक मराठी श्वासांचा मानाचा मुजरा करून आज सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुका चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य आणि नागपंचमीसाठी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असलेला तालुका आणि ज्या तालुक्याने गेली 5 ते 6 वर्ष आपुलकी आणि प्रेम दिले तो तालुका अर्थातच 32 शिराळा तालुका आणि याच 32 शिराळा तालुक्यातील स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि सन्माननीय समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा ज्या नेतृत्वाने आणि ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटच्या उभारणीसाठी खूप मोलाचं सहकार्य या संपूर्ण तालुक्याला दिलेलं आहे। ते आदरणीय शंकरजी मोहिते दादा पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्षाचं स्वागत। तर धावफलकावरती आतापर्यंत धावा लागल्या 5। राजू पवार गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। संदीप गायकवाड स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण जाधव। हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला फुपेरे गाव तर दुसऱ्या बाजूला चिंचोली गावचा सुपरस्टार खेळाडू आणि रांजणवाडी गावचा खेळाडू राजू पवार गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव। क्रिकेटमध्ये ड्रायफ्रूट मध्ये काजू आणि क्रिकेट मध्ये राजू या दोन गोष्टीला खऱ्या अर्थाने खूप महत्व आहे आणि रांजणवाडी गावाकडून सातत्याने ज्या खेळाडूंना क्रिकेट गाजवलंय असे राजू पवार आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस पहा मोठ्या फटक्याची अपेक्षा परंतु एक सिंगल तिथे घेतली जाते। धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। एका बाजूला शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच दादा बॉयज तर दुसऱ्या बाजूला बंडा नाना यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच विकास मोहिते बंडा नाना यांच्या संघ मालकीचा संघ शिवरुद्रा फायटर्स। पहिलं षटक इथे संपलंय। पहिल्या षटकानंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। चर्चा करत होतो ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे। आज नाद निराळा आणि 32 शिराळा कशाला म्हटलं जातं तर संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये त्याचबरोबर आमचे चरणगावचे डांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा स्वागत सन्मान स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते डांगे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय। आज क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि आज स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगला सदिच्छा भेट दिल्याबद्दल सन्मान्य डांगे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अजित आहे पुन्हा एकदा एक रांजणवाडी गावचा आणखीन एक खेळाडू। तर नक्कीच चर्चा करत होतो 32 शिराळा तालुक्याची नाद निराळा आणि आमचं 32 शिराळा असं का म्हटलं जातं तर एका तालुक्यामध्ये एखादी टेनिस बॉल लीग स्पर्धा भरवायची म्हटलं तर कुठेतरी नाकीनं येतं परंतु तब्बल रब्बरच्या 4 प्रीमियर लीग स्पर्धा 2 गावी आणि 2 मुंबई हा इतिहास मात्र 32 शिराळा तालुक्याचा राहिला आणि या 4ही लीग स्पर्धेमध्ये दादा बॉयज या नावाचा संघ खेळताना पाहायला मिळालाय। ही ताकद आणि खऱ्या अर्थाने हे दातृत्व शंकरदादा मोहिते यांचं आपल्याला पाहायला मिळतं। तर शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमर गायकवाड यांना कॅश प्राइज दिलं जाईल। 1000 रुपयाचं कॅश प्राइज। पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावरती राहिलं अमर गायकवाड आणि
आणि दोन ग्रामीण असोसिएशन मध्ये जाईल जर पाहिलं तर एका लीग स्पर्धेमध्ये पहिलं आणि एका लीग स्पर्धेमध्ये दुसरं. आता एकाच दिवशी दोन लीग आहेत आणि या दोन्ही लीगला दादा बॉयज कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण की यंदाचं सत्र हे दादा बॉयज टीम साठी खूप चांगलं राहिलंय. तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अमर गायकवाड यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिले गेलं. शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक अमर गायकवाडला देण्यात आलं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अजित आलाय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक नाही. बॉल चालला गॅप मधून धन धन करत सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावांसाठी येतोय चौकार. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अच्छा संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा गुड आवाज, ज्या आवाजानं गेले अनेक वर्ष सातत्याने मार्गदर्शन केले आणि ज्या आवाजानं अनेक समालोचक घडवले, तसे एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय विघ्नेजी वडवी सर, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा गुड आवाज अर्थातच किरण मस्कर सर आज कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जात आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. टीम दादा बॉयज या टीमचे पहिलं षटक हाताळलं राजू पवार यांनी. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं अजित यांच्या स्वरूपामध्ये. 2 षटकाचा इथे खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रवीण जाधव संदीप गायकवाड ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम दादा बॉयज या संघाकडून. विकास मोहिते आणि संजय शेळके यांच्या संघ मालिकेचा संघ अर्थातच शिवरुद्रा फायटर्स. टेनिस बॉल मध्ये देखील जर पाहिलं तर लीग स्पर्धा झाली, त्यामध्ये देखील विकास मोहिते बंडाना यांच्या संघाने खूप दमदार कामगिरी दाखवली होती आणि त्यांचा संघ पुन्हा एकदा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असं आयोजन स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगचं. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती प्रणय आलाय. एक रायझिंग स्टार. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेत खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा. 2 धावेनंतर मात्र धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता उर्वरित जर पाहिलं तर 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावांचं टार्गेट इथे उभारावं लागेल. सुरुवात तर खूप चांगली झाली, परंतु क्रिकेट खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील तुम्हाला करावा लागतो. इथे चांगली सुरुवात झाली टीम दादा बॉयज या संघाची. यावेळेस पंचाने आमच्या 2 हात पाहिलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला. व्हाईट +1. 2 धावा. धावा कशा होत्यात, धावा येणं गरजेचं आहे आणि याच धावा मात्र घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय टीम दादा बॉयज या टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल. लेजंड क्रिकेटर संदीप गायकवाड यांच्या बॅटमधून आसमानी टोला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतो हा खणखणीत षटकार. काय फलंदाजी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. संदीप गायकवाड 40+ खेळाडू, परंतु आजही अगदी तरुणाईला लाजवेल असे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून जर पाहिलं तर अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे आणि संपूर्ण ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हे क्षणचित्र मात्र अगदी सुंदररित्या टिपले जात आहे. यावेळेस पुरेलेंचा बॉल, त्यावरती देखील प्रहार. नो प्लस हा येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वा भाई वा, काय फलंदाजी. संदीप गायकवाड दादा बॉयज या संघाने एका लेजंड क्रिकेट वरती का भरोसा आणि का विश्वास दाखवलाय हे दाखवत असताना मात्र पुन्हा एकदा संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून येतो हा षटकार. यावेळेस सलगचा दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार त्यानंतर एक
दोन बीमर आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचे दोन बीमर चौकार आलाय. 9+4 या बॉल वरती मात्र 5 धावा. अगदी विदाउट बॉल या ठिकाणी किती धावा आल्या. पहिल्या बॉल वरती 7 धावा, या बॉल वरती 5, म्हणजे एकही बॉल दोन बॉल वरती जर पाहिलं तर नकारात्मक चेंडू आणि तब्बल 12 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रणय याने. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुरुवात जर पाहिली तर 2 षटकामध्ये 21 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. 2 बॉल मध्ये 22 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो तर क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नसतो आणि हेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते संदीप गायकवाड यांची. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर गोलंदाजीमध्ये ते बदल केला जातोय. अंकुश जाधव जे दामोडे गावाकडून बिलॉंग करतात आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार या पदावरती देखील कार्यरत आहेत. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन साठी झालेलं आहे. आता मात्र उर्वरित षटक हात येण्यासाठी अंकुश जाधव आलेत. 22 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या. यावेळेस चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. फ्रीटचा बॉल होता त्यावरती मात्र समाचार घेणं गरजेचं होतं, परंतु बॉलला सोडून दिलं आणि बॉल अगदी मधल्या एसटीच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस पाता मात्र फटका फसला. बेस्ट टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. आता मात्र हातामध्ये झेल घेतलाय. पहिला धक्का इथे टीम दादा बॉयज या टीमला ज्या फलंदाजाची चर्चा केली 40+ खेळाडू ज्याने आतापर्यंत क्रिकेट गाजवलंय आणि तो खेळाडू मात्र माघारी परत असताना संदीप गायकवाड बॅक टू डगआउट. पहिला धक्का इथे टीम दादा बॉयज या टीमला. पहिला फलंदाज बाद होतोय ज्या फलंदाजाच्या बॅट मधून खूप साऱ्या धावा येताना आपण पाहिल्या आणि डावखुरे फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक राहिलेत आणि डावखुऱ्या फलंदाजाची चर्चा मात्र क्रिकेटमध्ये सातत्याने राहिले आणि संदीप गायकवाड माघारी परत असताना पहिला धक्का लागला जातो टीम दादा बॉयज या टीमला. या वेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष आलाय. संतोषच्या बॅट मधून एक धाव आले. यावेळेस पाहिजे मात्र अप्रतिम फटका इथे खेळलाय. फलंदाज प्रवीण जाधवच्या बॅट मधून आहे तो ब्रँडेड स्ट्रोक. धावसंख्या मात्र 50 आकड्यावरती जाऊन पोहोचते. सांघिक अर्धशतक इथे धावफलकावरती लागलं जातं. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संदीप गायकवाड बाद झाल्यानंतर मात्र सामन्याचे सूत्र हाती घेत असताना मात्र प्रवीण जाधव यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 बॉल मध्ये 9 धावावरती खेळत असताना आपल्याला प्रवीण जाधव पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये आतापर्यंत धावफलकावरती 50 धावा. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या संघाचे संघमालक आणि मुंबई पोलीस निरीक्षक आदरणीय विकासजी शिंदे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये सर्वांच सहर्षाचं स्वागत. आदरणीय विकासजी शिंदे साहेब मुंबई पोलीस निरीक्षक आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ
या संघाचे संघ मालक विकाजी शिंदे साहेबांचं शुभ आगमन. किरण गोलंदाजीवरती यावेळेस अगदी रडार मध्ये त्याला दिलं भिरकावून बॉल सीमारेषा पार. संतोषच्या बाट मधून हा येतोय ब्रँडेड षटकार. हवाई हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष काय म्हणतोस आणि संतोषच्या बाट मधून येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक. अप्रतिम फटका केलाय. आता मात्र जरी संदीप गायकवाड बाद झाले तरी देखील तितकासा फरक इथे पडलेला नाही तो टीम दादा बॉयज या संघाला. कारण की धावांची गती मात्र थांबलेली नाही. खूप चांगल्या धावा घेत असताना इथे टीम आपल्याला पाहायला मिळते. दादा बॉयज हा संघ अब तक 56 धावफलकावरती धावा. इथे मात्र जर पाहिलं तर थोडस लाईन आणि लेन मध्ये बदल केलाय. गोलंदाजाने टप्पा थोडस पाठीमागे ठेवला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी गती कमी केली. हळवार पद्धतीचा चेंडू आणि इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. मी विनंती करीन नेक्स्ट मॅच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण विरुद्ध स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरा दोन्ही संघाच्या संघ नायकाला की इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हा या आयोजक कमिटीचा आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. त्यामुळे जसं हे षटक संपेल हे षटक संपण्या अगोदर तुम्ही मात्र टॉस का बॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स वरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. यावेळेस हलक्या हाताने फक्त खेळून काढले. एक सिंगल तिथे आले. अप्रतिम फेकी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्षेत्ररक्षण. किरणने मात्र या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय टीम शिवरुद्रा फायटर धामवडे. यस तर माफ करा प्रणव आहे यावेळेस. वाईट बॉलचा इशारा. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या वेस्पा चांगला स्ट्रोक केलाय. काउकॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मात्र बॉल निघून चाललाय. वन बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. फलंदाज प्रवीण जाधवच्या बाट मधून येतोय हा आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 62 या आकड्यावरती. 62 रन्स. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर अगदी सकाळपासून मात्र या धावा मात्र अक्षरशः मोठी धावसंख्या उभारताना प्रत्येक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शेवटच्या बॉल वरती करारा जवाब. प्रवीण जाधव आक्रमक होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती मात्र या इनिंगचा शेवट गोड केलाय. बॉल सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक. प्रवीण जाधव सेट ऑन फायर. आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 68 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या डावाचा देखील समाप्त झालाय. 68 धावा धावफलकावरती. 69 धावांचं लक्ष इथे उभं केलंय दादा बॉयज या संघानं टीम शिवरुद्रा फायटर्स धामवडे या संघासमोर. आणि या टॉस साठी जिथे आमच्या टॉस का बॉस या मंचावरती जोडले जातील किरणजी बसकर सर. आदरणीय विकासजी शिंदे साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम आणि स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरआर टीम दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण या टॉस साठी. बोथ दी कॅप्टन्स. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स चरण आणि स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरआर. इम्पॉर्टंट टॉस आहे. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण आणि त्याचबरोबर स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरआर अशी दोन्ही मॅच आहेत. मॅच क्रमांक 4 आहे ही. करूया टॉस आपण. कॉल कोणाचा आहे? येस स्वर्गीय राजेंद्र स्मृती आणि हेड आणि टेल. टेल इट इज कॉल अँड हा टेलच आहे. टॉस जिंकलेला आहे.
आता टॉस जिंकल्यानंतर निर्णय पण थोडं फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो तुम्हाला. ऑक्शन मध्ये टीम पूर्ण झाली नव्हती, पॉइंट्स तुमचे संपले होते, पॅनल्टी तुम्हाला प्रत्येक मॅचला लागली आहे 5 धावेची. या सर्व गोष्टी आता विचारात ठेवल्यात, त्याचं दडपण तुमच्यावरती आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण आता या सर्व गोष्टी असताना टॉस जिंकलाय तुम्ही, आता महत्वाचा निर्णय काय आहे? टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करेन आणि पॅनल्टीचं बोलायचं झालं तर आमच्या सर्व टीमला याबद्दल सर्व सांगितलेलं आहे आणि टीमने आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स दिलेला आहे की आपण पॅनल्टी लागली तरी आपण जिंकू. म्हणजे त्याचा दबाव तुम्ही घेतला नाहीये? बिलकुल नाही. एन्जॉय करताय स्पर्धा ज्या पद्धतीने. एखादी टेनिस क्रिकेटची प्रीमियर लीग असावी, मगाशीच महाराजने सांगितलं गावाला 2 मुंबईला 2 अशा 4 लीग तुमच्या झालेल्या आहेत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कसं पाहताय तुम्ही, एन्जॉय करताय? खरं झालं तर स्वराज्य असोसिएशनमधून लीग खेळताना खूप मजा येते आणि त्या गेल्या 4 लीगचा आमच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आम्ही इथे पूर्ण कस लावू आणि जिंकू. थँक्यू सो मच. ऑलरेडी तुम्हाला बोनस आहे, थोडंसं धावा भेटल्यात बोनसमध्ये, पण या मॅचमध्ये या स्पर्धेला कशा पद्धतीने तुम्ही पाहताय, एन्जॉय करताय तुम्ही देखील? हो नक्कीच आम्ही एन्जॉय करतोय आणि बॅटिंग साईड पण आमची चांगलीच कडक आहे, ते अजून बीट कशी करू याचा आम्ही प्रयत्न करू. आतापर्यंतच्या मॅच बघितल्या तर या स्पर्धेमध्ये धावा जास्त होत आहेत, षटकार चौकार येत आहेत, या मताशी तुम्ही सहमत आहात का? हा त्यात मौसम पाऊस पण पडत नाही त्यामुळे बॉल पण स्किड होत नाही आणि बॅटिंग साईडमध्ये बघायला गेलं की स्कोर पण जास्त होत आहे. बहुतेक आम्ही 70च्या प्लस मारण्याचा प्रयत्न करू आणि हो मारू सुद्धा. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणने सांगितले 70च्या पुढे आम्ही धावा कडू. दुसऱ्या साईडला स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 बोलतोय 5 धावा पॅनल्टी, ते नंतर बघू, काही टेन्शन नाहीये, मॅचला वेगळी मजा येईल, कुठेही जाऊ नका. टॉस जिंकलाय स्वर्गीय राजेंद्र स्मृती, दे वॉन्ट टू टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. जाऊयात व्यासपीठाकडे. चला मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे 69 धावांचं लक्ष. एका बाजूला राजू पवार आणि दुसऱ्या बाजूला अजित. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम शिवरुद्रा फायटर्स धामवडे या संघाच्या माध्यमातून, जिथे या संघाचे संघमालक अर्थातच विकास मोहिते बंडाना व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत साधा आणि सरळ व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संघ मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला दादा बॉईज शंकर दादा मोहिते यांच्या संघ मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावांचं लक्ष. आयोजक कमिटीला विनंती असेल की आमच्या समेत स्कोरर पाठवायचा आहे, कारण की विजयजी रेठरेकर संदीप पाटील एसपी एक स्कोरर जर असेल तर प्लीज पाठवा. चला मॅच लावते सुरुवात. दुसऱ्या डावाला 69 धावांचं लक्ष. एका बाजूला रांजणवाडी गावचा सुपरस्टार खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय 32 शिराळा आणि फुपेरे गाव ज्याने क्रिकेट गाजवलेला गोलंदाज अर्थातच संदीप गायकवाड. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती स्ट्रॉंग अपील, परंतु अपील जास्त आणि आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी मात्र साफ नकार दर्शवला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवात मात्र खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते दादा बॉईज या टीमचे. राजू पवार पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळेस हरक्यात खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी मिड विकेटला खूप चांगला बॉल अडवलाय. तितकीच दर्जेदार फेकी आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. धाव संख्येचं खातं इथे उघडलं जात आहे एका धावेने. 69 धावांचं लक्ष. अगदी सुरुवातीपासून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की आक्रमण हे बचावाचं तंत्र मानलं जातं आणि विजयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मात्र हे आक्रमण तुम्हाला करावं लागेल. यावेळेस पहा बॉल पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय, सबमरीन राहतोय आणि एक धाव आणखीन एक आपल्याला पाहायला मिळते. आमच्या संवेद जर पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये बाळकृष्ण पाटील. खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की पडेल ते काम करत असताना ही असोसिएशन आणि या असोसिएशनचं क्रिकेट कशा पद्धतीने पुढे जाईल यासाठी सातत्याने झटत राहण्यासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व अर्थातच बाळकृष्ण दादा पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये. इथे पहा आणखीन एक चांगला चेंडू आणि रबर बॉल मध्ये जर पाहिलं तर अगदी ही गोलंदाजी मात्र खूप महत्वाची पाहायला मिळते संदीप गायकवाड यांची, कारण की आतापर्यंत
4 बॉल मध्ये फक्त 3 धावा इथे खर्च केल्या. सुरुवात मात्र आपल्या टीमला करून देत असताना जो विश्वास संदीप गायकवाड यांच्यावरती दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवत असताना मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. आता अजितच्या बॅट मधून मात्र मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू. तुम्ही पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे खूप महत्वाचे असतात आणि अनेक पावसाचा अनेक क्रिकेटचा चढ उतार अनेक मॅचेसचा मोठमोठ्या मॅचेसचा अनुभव हा संदीप गायकवाड यांच्याकडे आहे आणि तोच अनुभव इथे पणाला लावत असताना अप्रतिम षटक हाताळलंय. एकदा संदीप गायकवाड यांची गोलंदाजी जर आवडली असेल तर या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. काय गोलंदाजी, अगदी पहिलं षटक अवघ्या 4 धाबांचं षटक हाताळलंय. अप्रतिम गोलंदाजी. काय या गोलंदाजाला एक लेजंड क्रिकेटर असून देखील दादा बॉयज या टीमने आयकॉन खेळाडू या टीमचा एक कर्णधार का बनवलंय हे मात्र दाखवत असताना स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. आणि क्रिकेटमध्ये वय हा फक्त एक आकडा म्हणून या गिनती केली जाते वयाची आणि ते दाखवत असताना मात्र एक 40+ खेळाडू सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये अगदी कबुतरांचा थवा इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हे चित्र देखील टिपलं जात आहे. यावेळेस पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण जाधव आलेत गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये शशी मेहर सर, दत्ता मेहर सर आणि संपूर्ण पंच पॅनल खूप चांगली भूमिका सातत्याने या क्रीडांगणावरच्या आणि नवी मुंबईच्या अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आता मात्र लाईन खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक केले बॉलरने प्रवीण जाधव. चिंचोली या गावाकडून बिलॉंग करत असताना प्रवीण जाधव एक हार्ड हिटर म्हणून ज्यांची भूमिका राहिली. यावेळेस खोल टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकच धाव. एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पण सुरुवात मात्र कुठेतरी कठीण आपल्याला पाहायला मिळते. टीम शिवरुद्रा फायटर धामवडे. आता मात्र राजू पवारला आपली पॉवर दाखवणं गरजेचं आहे कारण की संघाची सुरुवात खराब येते. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. ओ माय गॉड, काय घडलं जातंय. अगदी पंचाने मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला आणून ठेवलाय कारण की हार्ट फॅक्टर चा विचार इथे जरूर केला जातोय पंचांच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तर शशी मेहर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अगदी तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला आपल्याला पाहायला मिळतो. चर्चा करत होतो आपण स्वराज 32 शिराळा प्रीमियर लीगचे. सन्माननीय शंकरजी वसंत मोहिते दादा, 32 शिराळा तालुका सोनवडे खोतवाडी हे गाव. तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अतिशय क्लिअरिटी आणि क्वालिटीसाठी प्रसिद्ध असणारा आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असलेला युट्यूब चॅनल म्हणून सध्या ज्यांची चर्चा केली जाते ओमसाई एमटीसी. इथे पहा फ्रीटचा बॉल परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक. आता मात्र इथून पुढे हात खुले करावे लागतील टीम
यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र राजू पवार कुठेतरी दबावामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका वाकडाचं क्रिकेट जर पाहिलं तर राजू पवार या नावाची दहशत आहे, परंतु या मंचावरती राजू पवारची बॅट बोलू लागणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. इथे एकेरी दुहेरी दाबांचं शांत क्रिकेट आणि संघर्ष कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण की हिम्मतच तुम्हाला जगण्याची किंमत येत असताना त्यामुळे तुम्हाला हिम्मत आणि धाडस दाखवावं लागेल. इथून पुढे मात्र प्रयत्न दमदार करावे लागतील अजित आणि राजू पवार या जोडीला, कारण की 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या. शेवटचा बॉल देखील खूप चांगला राहिलाय. 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 8 धावा. 5-4 च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्येचा आलेख आता 12 बॉल मध्ये 61 धावा. मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 61 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. जवळपास जर पाहिलं तर या मॅच मध्ये दादा बॉयज या टीमने कुठेतरी पकड निर्माण केले, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, कारण की जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये विजयाचं समीकरण सांगणं आणि विजयाबद्दल भाकीत करणं हे चुकीचं मानलं जातं. आणि शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये काय होतंय हे मात्र पाहावं लागेल. येणारे 12 बॉल आणि करायचे आहेत 61 धावा. अगदी प्रत्येक बॉलवरती चौकार षटकारांची गरज असेल जिंकण्यासाठी टीम. आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र जर पाहिलं तर अरुण जाधव जे चिंचोली गावचे आहेत, एक लेजंड क्रिकेटर हेमंत जाधव, अरुण जाधव ही नावं जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिराळा तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी अनेक वर्ष इथे गाजवले. अगदी पहिला धक्का इथे लागला जातोय. टीम शिवरुद्रा फायटर धामोडे या टीमचा पहिला फलंदाज माघारी परतला जातोय. राजू पवार माघारी परतलाय. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ, आइए डीजे आपके माध्यम से सुमधुर संगीत. डीजेची सुमधुर साथ आपल्याला पाहायला मिळते. मनाला प्रफुल्ल करणार संगीत मात्र वाजवलं तर डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अरुण जाधव इथे कुठेतरी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मात्र इथे धावफलकावरती लागले जाते आणि चर्चा करत होतो खऱ्या अर्थानं अरुण जाधव आणि हेमंत जाधव हे असे 2 बंधू आहेत ज्यांनी अगदी 40+ जरी गाठलं तरी देखील आज देखील त्या नावाची तालुक्याच्या क्रिकेटमध्ये विचार केला जातो आणि विचार करण्यास मात्र या 2 भावांनी मात्र भाग पाडलेला आहे. अनेक वेळा जर पाहिलं तर चिंचोली गाव असेल आणि हेमंत जाधव टेनिस बॉल मध्ये आज देखील 50 ते 55 वर्षाच्या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलं जातं. ही ताकद मात्र या जाधव बंधूंची आपल्याला पाहायला मिळते. 3रं षटक मार्गात असताना आतापर्यंत 3 बॉल इथे 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 10 या आकड्यावरती. राजू पवार बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी नवीन आलेला फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलेलेंचा बॉल अगदी लोअर फुलटॉस होता आणि पंचांच्याकडे कुठेतरी आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु पंचाने मात्र नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती लागले गेले. इथे थोडस पाठीमागे ठेवलं आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. 3 षटकाचा इथे खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 2 धावा, त्या देखील अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा इथे खर्च केल्या, तर फलंदाज इथे बाद झालाय. पण अगदी 2 धावा खर्च करत
2 विकेट देखील प्राप्त केल्या। या षटकामध्ये अरुण जाधव यांची अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळते टीम दादा बॉयज या संघाच्या माध्यमातून। आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे आदरणीय शंकरजी वसंत मोहिते दादा, ज्यांना खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती बसण्यापेक्षा डगआउट मध्ये बसणं खूप पसंतीचं आहे। ते शंकरदादा मोहिते सातत्याने जर पाहिलं तर मोठेपणा आणि खोटेपणा या 2 गोष्टीपासून भरपूर दूर आणि भरपूर लांब, कारण की मोठेपणा आणि शंकरदादा मोहिते यांचा कुठेही मात्र तुम्हाला संबंध दिसणार नाही, कारण की अतिशय साधी राहणे आणि उच्च विचारसरणी। आणि यावेळेस खराब बॉल इथे पाहायला मिळतोय। आता मात्र अजितची बॅट बोलायला सुरुवात झाली। अजितच्या बॅट मधून येतोय हा हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय हा कणकणी षटकार। यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। अजितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय। आता मात्र विजय आणि पराजय यामधील अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। 5 बॉल मध्ये 52 धावांची गरज असताना मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय। संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती। ऑनसाइडला समोरच्या दिशेत फटका केला, 1 धाव तिथे आली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र बॉल निघून चालाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4। अजितच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार। आता ज्या पद्धतीने जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं होतं। सुरुवातीपासून गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती दबाव वाढवणं गरजेचं होतं। आणखीन एक बिमर आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये। आणि आता मात्र गोलंदाज आपली जागा सोडून गेलाय। त्याला माहितीये की लगातार आता या षटकामध्ये आतापर्यंत 2 बिमर हातालेत आणि हा गोलंदाज मात्र या षटकामध्ये आता गोलंदाजी करू शकत नाही। आता मात्र दुसऱ्या गोलंदाजाला हे उर्वरित षटक हात येण्यासाठी आणलं जाईल। 4 बॉलचा अजून देखील खेळ बाकी आहे। खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश यांच्या माध्यमातून। 4 बॉल मध्ये अजून देखील सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। या वेस्पा अंकुश जाधव वाले नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि गोलंदाजीवरती अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत। या वेस्पा अंकुश जाधव यांच्या बॅट मधून मात्र दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। 1 बाउंस इंटू सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार। शंभू प्रतिष्ठान मुंबईचे सन्माननीय विकास घोडे पाटील आप्पा यांचं शुभागमन स्वराज्य 32 प्रीमियर लीग मध्ये।
शंभू चषक ही दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेचे आयोजक अर्थातच विकास घोडे पाटील आप्पा, त्याचबरोबर शंकरजी यमगर साहेब नाईक सी फूडचे प्रोप्रायटर